नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मी नामनिर्देशन पत्र दाखल केले ते आहे कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब, कैलासवासी बँकेचे कदम साहेब, या कैलासवासी बाबासाहेब गोरठेकर, कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर, कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब या बँकेच्या सर्व काही घडामोडीमध्ये आधारवर आमचे अशोकराव चव्हाण साहेबांच्या पॅनल त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे। या नामनिर्देशन पत्रामध्ये मी उमरी तालुक्यातून नामनिर्देशन पत्र दाखल केले ते आहे। त्यापुढे कोणाचं आव्हान आहे का? माझ्या समोर कोणाचं आव्हान मला वाटत नाही, कारण की माझ्यासोबत मतदार आहेत कैलासवासी बाबासाहेब गोरठेकरांचे समर्थक वंगलवार सावकार असतील, कार्लेकर काका असतील, कारण की माझं वय जेवढं आहे त्यांचा त्यांच्याजवळ अनुभव आहे। त्यांचा नातू आज मी तिसरी पिढी बँकेत पहिलं 5 वर्ष काम केले ते आणि पुन्हा मला टेन्शन नाही, त्याच्यामध्ये मला अशोकराव चव्हाण साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळं तर काहीच टेन्शन वाटत नाही मला। आज आम्ही काँग्रेस प्रणित पॅनलच्या वतीने या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल करत आहोत। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक ही डॉक्टर पद्मश्री शामरावजी कदम साहेब यांनी सुरुवातीला अध्यक्ष होते, त्यावेळेसपासून एक नावाजरा रूपाला आलेली ही नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आहे। आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये माजी खासदार कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेब असतील आणि या बँकेचे सर्व संचालक मंडळ असेल, त्यामध्ये माननीय सध्याचे जे उपाध्यक्ष आहेत माननीय हनुमंतरावजी पाटील बेटमुगरेकर साहेब, या सर्व संचालकांनी मागच्या 5 वर्षांमध्ये बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निश्चितच प्रयत्न झालेला आहे। मागच्या 5 वर्षांमध्ये बँकेला मोठ्या प्रमाणात नफाही या सर्व संचालक मंडळांनी मिळवून दिला। एक मोठे निर्णय बँकेच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात आले मागच्या 5 वर्षांमध्ये। त्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे काढण्यासाठी जे ATM सुविधा असेल, ETM असेल, हे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आणि बऱ्याच सेवा सहकारी सोसायटीला ट्रॅक्टरची सुविधा जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत देण्यात आलेली आहे। आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक एक महाराष्ट्रामध्ये अग्रणी बँक ठरावी यासाठी सर्वांच्या वतीने आमचे प्रयत्न आहेत। आणि आज आम्ही या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल करत आहोत। आज हनुमंतरावजी पाटील बेटमुगरेकर, आज बघू शकता की आपण सर्व सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून संपूर्ण समर्थकासहित या ठिकाणी नामनिर्देशन पत्र आम्ही दाखल करत आहोत। दिलीप पाटील बेटमुगरेकर साहेब आहेत, मी आज ब आणि क मतदारसंघातून या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल करत आहे। आपल्याकडे आव्हान आहे का? नाही, आव्हान आपल्याला म्हणता येणार नाही। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्याला या ठिकाणी जर पुढे न्यायची असेल तर मला वाटते की सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केलं पाहिजे। आणि सर्वांनी जर प्रयत्न केले तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक ही अग्रणी बँक या ठिकाणी नावारूपाला पुढे येईल।